वास्तविक पाहता मागील वर्षी महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी अतिवृष्टी झाली। त्याचबरोबर उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे पेनगंगा नदी असो, पूस नदी असो, महापूर त्या ठिकाणी आला। एवढंच नव्हे तर संपूर्ण नदीच्या तीरावरती जमिनीचं पीक होतं ते पूर्णतः वाहून गेलं। एवढंच नव्हे तर 3-3, 4-4 फूट साधारणतः जमीनसुद्धा वाहून गेली। अशी परिस्थिती ह्या ठिकाणी असताना उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ असो, पुसद असो, यवतमाळ जिल्हा असो, हा पीक विम्यातून वगळण्यात आला। वास्तविक पाहता आम्हाला सर्वांना माहीत आहे, यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात शेतकऱ्यांचा आत्महत्या म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्राचा जेव्हा पीक विमा जाहीर होत होता तेव्हा हा निश्चित या ठिकाणी पुनर्विचार करण्याची गरज होती की संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्याला पीक विमा मिळतो आणि यवतमाळला काय मिळत नाही। सर्वांनी टीव्हीवर महापूर बघितला, अतिवृष्टी बघितली आणि एवढं सर्व काही असताना पीक विमा माझ्या शेतकरी बांधवाला मिळू नये हे निश्चित माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर निश्चित अन्याय आहे आणि शेतकऱ्याची कुठेतरी बाजू उचलून धरली पाहिजे। माझा शेतकरी माझा पोशिंदा जगला तरच आम्ही जगू शकतो ही भावना माझ्या मनात असल्यामुळे मी वास्तविक पाहता माझं सरकारसुद्धा असताना त्या ठिकाणी विधानभवनात सुद्धा प्रश्न मांडला आणि एवढंच नव्हे तर दत्तामामा भरणे यांना विनंती केली की मामा सर्व अधिकाऱ्यांना बोलवा, माझा प्रश्न मला त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचा मांडू द्या, माझ्या शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि निश्चितच ह्या ठिकाणी पुनर्अहवाल ह्या ठिकाणी केंद्राला पाठवण्यात येईल। मला आशा आहे की माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे, पुसद नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याला निश्चित ह्या ठिकाणी पीक विमा मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी वारंवार वास्तविक पाहता माझ्या सरकारशी या बाबतीत निश्चित माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।